महापालिका निवडणुकीनंतर आता शिवसेना शिंदे गट ऍक्शन मोडमध्ये आला आहे। राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली शहरात आज एक महत्त्वाची आढावा बैठक पार पडली आणि या बैठकीला मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांची देखील प्रमुख उपस्थिती होती। निवडणुकीनंतर पक्षाची पुढची ध्येय धोरणे काय असावीत आणि नवनिर्वाचित नगरसेवकांनी प्रभागातील विकास कामे कशी मार्गी लावावीत यावर या बैठकीत सविस्तर मंथन करण्यात आले। शहराच्या विकासाचा रोडमॅप तयार करण्यासोबतच शिवसैनिकांना नव्या जोमाने कामाला लागण्याचे आदेश नामदार उदय सामंत यांनी दिले आहेत। पिंपरी चिंचवडच्या राजकारणात या बैठकीकडे अत्यंत महत्त्वाचे पाऊल म्हणून पाहिलं जात आहे। नकारात्मक कुठंच नव्हता। तुम्हाला नकारात्मक काय दिसलं मला खरंच माहित नाही। त्याच्यामध्ये असं सांगितलं की हा मतदारसंघ दोन भागामध्ये विखुरलेला आहे। एक कोकणचा भाग आहे आणि पश्चिम महाराष्ट्राचा भाग आहे। तर पश्चिम महाराष्ट्रातला जो भाग होता त्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आज बैठक घेतली होती मी संपर्क प्रमुख झाल्यानंतर पहिल्यांदा, आणि त्याच्यामध्ये मी स्पष्ट आपणच्या परवानगीने असं सांगितलं बरोबर की जे पदाधिकारी पदं घेऊन काम करत नाही त्यांना पदावर ठेवायचं की नाही हा आम्ही निर्णय घेऊ। दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगितली की लोकसभा मतदारसंघाची जी पूर्ण कार्यकारिणी आहे ही बरखास्त होऊन जे आता जे पदाधिकारी आहेत ते फक्त प्रभारी म्हणून काम करतील। 30 दिवसामध्ये आम्ही वॉर्ड निहाय तालुका निहायमध्ये जाऊ, जे चांगलं काम करतात त्यांना कंटिन्यू करू, माननीय साहेबांच्या आदेशानं जे चांगलं काम करत नाहीत फक्त पदं घेतलेले आहेत त्यांना बाजूला करून नवीन नियुक्त्या करू। त्याच्यामध्ये नकारात्मकता कुठे उलट सकारात्मकता आहे। याची चर्चा आणि आनंदाची गोष्ट देखील सांगतो की याची चर्चा कॅबिनेटमध्ये आम्ही केली। कॅबिनेटमध्ये चर्चा झाल्यानंतर पुढच्या 12 तासामध्ये या सगळ्या गॅस कंपनींबरोबर मुख्य सचिवांची बैठक झाली आणि पुढच्या 2 महिन्यामध्ये PNG जिथं जिथं पाईपलाईन गेलेली आहे किंवा जिथं जिथं पाईपलाईन टाकायची शिल्लक राहिलेली आहे तिथं पाईपलाईन टाकायचा निर्णय झाला आणि जिथं पाईपलाईन इंडस्ट्रीजच्या समोरून गेली किंवा हॉटेल व्यावसायिकांच्या समोरून गेली त्यांना रजिस्टर करून त्यांच्याकडनं पैसे भरून त्यांना गॅस देण्याच्या सूचना देखील माननीय मुख्यमंत्री मोदी यांनी दिल्या। नाही ठीक आहे, त्याच्यामध्ये काही कारणं नाही, काही ठिकाणी कदाचित आर्टिफिशियल शॉर्टेज करण्याचा कोणतरी प्रयत्न करत असेल, पण याच्यावर देखील कडक कारवाई करण्याच्या सूचना हे उद्योगमंत्री म्हणून मी देखील दिलेले आहेत, मुख्यमंत्री मोदी यांनी दिले आहेत, आमच्या शिंदे साहेबांनी दिले आहेत। त्याच्यामुळे उद्योजकांना आणि घरगुती गॅसवाल्यांना कुठेही अडचण येऊ नये ही भूमिका आमची आहे। आणि कालच उद्योजकांसाठी परवा जो निर्णय शासनाने घेतला आहे, पुन्हा एकदा हॉटेल व्यावसायिकांना कशा पद्धतीनं गॅस द्यायचा, इंडस्ट्रीला कशा पद्धतीनं गॅस द्यायचा, त्याच्यामुळे अतिशय चांगल्या पद्धतीचा रिलीफ मिळेल अशी शक्यता आहे। इंद्रायणी पवनाचा DPR हा पूर्ण झालेला आहे जो 5 एजन्सीनी करायचा आहे। त्याच्यामध्ये MIDC, PMRDA, PMCC, त्याच्यानंतर PMC आणि पर्यावरण हा आमचा DPR तयार आहे। दुसरं अमृत योजनेतनं 831 कोटी रुपये केंद्र शासनाचे मिळवण्यासाठी स्वतः अप्पा प्रयत्न करत आहेत, ते देखील अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि त्याचे सुतोवाच माननीय मुख्यमंत्री मोदी यांनी पंढरपूर येथे केले।